श्रावण मासाला प्रारंभ झाला, शिवाच्या पूजेचा आरंभ झाला। शिव हेच सत्य, शिवच सुंदर, शिव हे अनंत, शिव हे ब्रह्म। रंगातू रंगुनी नभात उतरला श्रावण, पानात लपुनी फुलात उमलला श्रावण। महाकाल नावाची किल्ली, उघडेल नशिबाची खिडकी, होतील कामे पूर्ण तुमची, हीच शिवशंकराची महती। श्रावण सोमवाराच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे बघा श्रावणातला पहिला सोमवार आणि खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि खूप छान आहे। तर आज आहे शिवामूठ आहे तांदूळ आणि आपण शंकराच्या पिंडीवर बेल वाहतो, त्याचा रंग आहे हिरवा। ह्या दोघांचं ऐचित्य साधून मी हे दोन रंगांमध्ये आज सगळीकडे रांगोळ्या काढल्या आहेत आणि खरंच सांगते खूप प्रसन्न वातावरण घरामध्ये झालं होतं, खूप छान आणि समाधानिक वाटत होतं। देवपूजेसाठी पण बघा गावठी गुलाब आज मिळाली होती मला आणि त्याच्यासोबत वेण्या। तर त्या गावठी गुलाबांचा जो सुगंध आहे ना, तो घरभर संपूर्ण पसरला होता आणि एवढं सकाळच्या ह्या नॉर्मल म्हणजे रोजची जी पूजा ना, यांनीच एक समाधान लाभलं होतं। आणि आज खरंच सांगते परमेश्वराने एक म्हणतात ना, आज माझी कुठेतरी परीक्षासुद्धा घेतलेली आहे, कारण हे सगळं करताना खूप उशीर झाला तरीसुद्धा पूजा ही शक्यतो 12च्या आत आटपायची असते आणि तो प्रयत्न केला आणि माझी पूजा त्या टायमाच्या आधीच झालीसुद्धा। तर असं म्हणतात की श्रावण महिन्याला बघा आता सुरुवात झालेली आहे, कारण आषाढ देवी आणि एकादशीला ब्रह्मांडांचे जे पालनकर्ते आहेत, जे श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यामुळे चातुर्मास काळामध्ये ब्रह्मांडांचं पालकत्व ह्याशी महादेव शंकराकडे येतं। म्हणूनच हा श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो। तर तुम्हाला माहिती आहे का की श्रावण महिन्यामध्ये समुद्र मंथन झालं होतं आणि त्यातून निघालेले भीषण विष हलाल आणि ते भीषण विष शिवशंकराने प्राशन केले होते आणि आपल्या गळ्यामध्ये थांबवले होते, म्हणूनच त्याला निळकंठ म्हणून ओळखले जाते। याच कारणामुळे शंकराच्या देहाला शांती आणि थंडावा मिळावा म्हणूनच शंकराच्या पिंडीवर जल, दूध, बेल अर्पण केले जाते। तसे शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो आणि त्यासोबतच उपासना, आराधना शिवाची केली जाते। का? तर या सगळ्यामुळे शिवाच्या देहाला शांतता लाभावी हा त्यामागचा उद्देश असतो। श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवशंकराचे विशेष असं पूजन केलं जातं आणि त्या पूजनामध्ये जलाभिषेक, रुद्राभिषेक याला खूप महत्त्व आहे। तर माझ्याकडे पण बघा शंकराची पिंडी नव्हती, मी गेल्या वर्षी स्थापना केली होती मिस्टरांच्या हातून, कारण मी दरवर्षी देवळात जायची, पण आता देवळात कसं होतं की आपल्याला पाठीमागे गर्दी असल्यामुळे पटापट ते करावं लागतं आणि मग ते समाधानही लाभत नाही। तर मी गेल्या वर्षी ही माझ्याकडे पिंडी आणली होती आणि आता म्हटलं चला घरच्या घरी शांततेमध्ये आपल्याला ते व्यवस्थित करताही येतं आणि एक म्हणतात ना, एक समाधान असतं ना, ते गोष्ट मिळतं। कुठलेही आपण जेव्हा उपवास करतो किंवा एखादा व्रत करतो तर ती पूजा जर म्हणजे व्यवस्थित करायला भेटली ना, तर एक समाधान लाभतं। तर मी छान असा दुधाचा पहिला अभिषेक करून घेतला, मग पाण्याचा अभिषेक केला त्याच्यावरती आणि मग त्यानंतर बघा असा जलाभिषेक चालू ठेवला होता। तर हे सगळं बघा माझ्या पूजेमध्ये आता काहीतरी चुकी असू शकते, मी असं म्हणत नाही पूर्णपणे, कारण मी पण पहिल्यांदाच करते श्रावण सोमवार, ते पण घरी। याच्या आधी मी जेव्हा पण पूजा केली ती देवळात केली होती, पण आमचं कुलदेव म्हणजे म्हणतात ना ते आहे रामेश्वर आणि रामेश्वर हे शंकराचंच दुसरं रूप आहे, म्हणूनच मी घरामध्ये पिंडी आणायचं ठरवलं होतं। आणि घरात ते असल्यानंतर त्याचं म्हणतात ना पंचोपचार किंवा त्याची जी पूजा असते ना, ती आपल्याकडनं केलेली चांगली असते आणि ती केली गेली पाहिजे, तरच ते देव आपल्या देवारात ठेवण्यात अर्थ असतो, असं माझं तरी मत आहे। तो म्हणून म्हटलं चला आता याच वर्षी पहिला श्रावण सोमवार मला मिळाला होता आणि मिळेल की नाही याची धाकधूक होती, म्हणूनच म्हटलं ना की आज देवाने अक्षरशः परीक्षा घेतली आहे। कारण का स्त्रियांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम खूप बऱ्याचदा होतो की आपल्याला एखादी गोष्ट आपण करायची असेल तर त्याच्या म्हणतात ना पूर्वाभास किंवा काही अडचणी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला मिळतील की नाही याचा कमी भास असतो असलेला, आणि मला तर खरंच ती पूजा करायला मिळाली हेच माझं नशीब। म्हणजे म्हणतात ना शेवटी आपल्यासोबत परमेश्वराची इच्छा असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं। तर छान असं बघा जलाभिषेक झाला, त्याच्यानंतर बेलाचा अभिषेक करायचं ठरवलं होतं। त्याच्यासाठी मी 108 ॲक्च्युली मी 11च बघत होती, पण म्हणतात ना थोडी इकडनं थोडी तिकडं म्हणजे ते असं करत 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 51 माझ्याकडे बेलपत्र जमा झाले आणि ते 51 बेलपत्राचा मी केला। त्याच्यासाठी ना तुम्हाला ह्याचे मंत्र जे असतात ना, म्हणजे प्रत्येक बेलपत्र वाहताना एक मंत्र म्हणायचा असतो आणि त्याचं तुम्ही जी लोक स्वामी समर्थाच्या केंद्रात वगैरे जात आहे ना, तर त्यांच्याकडे नित्य उपासना म्हणजे पुस्तक आहे ना, त्याच्यात ते 108 मंत्र आहेत। जर पण तुमच्याकडे ते नसेल आणि जर तुम्हाला करायची इच्छा असेल
तर तुम्ही ओम नमः शिवाय हा एक मंत्र म्हणून सुद्धा ह्या पूजा करू शकता. बऱ्याचदा बघा एखादी गोष्ट नाही आहे म्हणून आपली पूजा अडण्यापेक्षा जे आहे, जे इतकी वर्षापासून चालत आलं आहे, ते तुम्ही त्या परंपरेनुसार जरी पूजा केली ना तरी त्याचं समाधान लाभतं आपल्याला सुद्धा आणि परमेश्वराला. कारण परमेश्वर हा शेवटी भक्तीचा भुकेला असतो. तर बघा असं मी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप करत करत एक 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 बेलपत्र त्याच्यावर वाहून घेतलं. आणि खरं सांगते अशा जेव्हा पूजा आपण घरात मांडतो ना, खरं सांगते ते त्या दिवशी त्या वेळी आपल्या घरातलं एक वातावरण वेगळंच होऊन जातं, एक सकारात्मकता निर्माण होते आणि घरात खूप छान वाटतं. आणि मला तर सांगते खरंच खूप छान वाटतं. असं म्हणतात की म्हणजे शिवपूजेमध्ये शिवपूजेचं जेव्हा विधिवत पूजन करणं जेव्हा तुम्हाला जमत नाही, जसं आता मी म्हणाले की मला इतकी वर्ष मी करत नव्हती, आता मी करायला सुरुवात केली. पण जर कोणाला शिवपूजन हे विधिवत करायला जर शक्य नसल्यास तर भक्तिभावाने तुम्ही एक जरी बेलाचं पाणी शिवाला वाहिलात ना तरी पूर्ण पूजेचं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. त्यामुळे एखाद्या बापरे मला हे जमत नाही आहे किंवा माझ्याकडे एवढी 108 मला मिळाली नाही आहे, हे सगळं विचार करण्यापेक्षा एकच बेलपत्र आहे पण ते तुम्ही भक्तिभावाने जरी शिवपिंडीवर जरी घातलं ना तरी तुम्हाला पूर्ण पूजेचं पुण्य मिळतं. त्यामुळे मी असं म्हणजे मी पहिला विचार केला होता 108, पण मला 51च्या पेक्षा जास्त मिळाली, पण मी 51 तिथे वाहिली होती. तर छान अशी शिवाची पूजा केली आणि खरंच सांगते मला म्हणजे वाटलंही नव्हतं की मला हा सोमवार मिळेल. पण म्हणतात ना शेवटी परमेश्वराला आपली काळजीही असतेच. तर छान अशी सोमवारची पूजा पण झाली बघा. आणि शिवपिंडीवर बेल वाहताना एक मंत्र उच्चार म्हणतात ना, ओम नमः शिवाय जे चालू होतं ना त्याने एक वेगळंच समाधान अंतर्मनाला लागत होतं. तर छान असा अभिषेक केला. त्याच्यानंतर आजची शिवामूठ होती तांदूळ. आता तांदूळ वाहताना पण मी असं ऐकलं आहे की तांदूळ हे म्हणजे कोणतेही धान्य तुम्ही ओलं करून व्हायचं आहे. एक तर तुम्ही ते तांदूळ भिजून ठेवून व्हायचं आहे किंवा मग तुम्ही हातामध्ये जेव्हा तांदूळ घेता ना ते त्याच्यावर पाणी सोडत सोडत ते व्हायचं आहे. तर मी म्हणूनच म्हटलं की ही मी पहिल्यांदाच केलेली पूजा आणि हे सगळं मी जे ऐकलं आहे त्याप्रमाणेच पूजा केली. तर मी या पूजेमध्ये जर काही चुकलं असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटते तेही सांगा. तर छान बघा असं. आणि म्हणतात ना कोणतीही पूजा आहे ना ती अशी रेखीव जर करायची असेल ना तर त्याला काहीतरी असं म्हणतात ना सजवून शास्त्रशृंगार केल्यावरती पूजा खरंच खूप छान वाटते आणि मला त्याचं खूप वेळ आहे. तेव्हा बघा मी पहिली समया पेटवल्या होत्या आणि त्याच्यानंतर ही पूजा करायला घेतली, पण त्याच्या मागे डेकोरेशन काही केलं नव्हतं. कारण मी म्हटलं आधी पूजा करून घेते, कारण का वेळ निघून जात होता आणि वेळेत पूजा होणं महत्त्वाचं होतं. कारण डेकोरेशन हा नंतरचा भाग येतो. त्याच्यामुळे मी आधी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी शिवामूठ पाहिली पहिली की हातामध्ये तांदूळ घेतले आणि अशा प्रकारे वरून पाण्याची जलधारा सोडत सोडत मी ती शिवामूठ वाहिली. आणि हे 3 वेळा करायचं असेल. तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित हात माझा उलटा दिसतो पण मी उजव्या हातानेच केलं आहे कारण कॅमेरा समोरच्या साईडला धरला होता. तर अशा प्रकारे 3 वेळा शिवामूठ व्हायची आणि त्यावेळी पण एक मंत्र म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा. असा हा मंत्र म्हणत म्हणत आपण ह्याच्यावर शिवामूठ व्हायची आहे. आणि या सोमवारी बघा तांदूळ आहे, त्याच्यानंतरच्या सोमवारी तीळ आहे, त्याच्यानंतरच्या सोमवारी मूग आहे आणि त्याच्यानंतरच्या सोमवारी जव आहे. तर अशा प्रकारे छान बघा मी अशी श्रावणी सोमवार पहिला श्रावण सोमवार होता त्याची अशी छान पूजा केली आहे. तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पूजेमध्ये जर काही चुकी झाली असेल किंवा चुकीचं काही केलं असेल तर तेही मला नक्की कळवा. कारण तुमच्या कमेंटमुळे मी म्हणतात ना माझी एक चूक सुधारू शकते आणि आणखी छान प्रकारे मी पूजा माझी करू शकते. तर कशी वाटली आजची श्रावण सोमवारातली पहिल्या सोमवारची पूजा. आणि खरं सांगते मी खूप घाईमध्ये केली पण मला वाटलं नव्हतं, पण म्हणतात ना ही माझी पूजा माझ्याकडनं परमेश्वराने शेवटी करूनच घेतली. शेवटी परमेश्वर हा भक्तीचा भुकेला असतो. आपण किती म्हणजे किती ह्यानी करतो याचं महत्त्व नाही, किती भक्तिभावाने करतो हे महत्त्वाचं होतं. माझी अशी छान अशी पूजा वेळेमध्ये झाली. आणि मेन म्हणजे एवढं म्हणजे म्हणतात ना सकाळी एवढी कामाची गडबड आणि होती आणि माझं फिक्स नव्हतं कारण मला अडचणीचा प्रॉब्लेम होता असं वाटलं होतं. तरीसुद्धा माझ्याकडनं ती परमेश्वराने पूजा करून घेतली. तर आजची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.